आज जर तुमची कोर्टात केस चालू असेल आणि समोरचा जज तुमची भाषाच समजत नसेल तर तुम्हाला न्याय मिळेल का? 1820च्या दशकात मुंबईत हेच होत होतं. विचार करा, कोर्ट ब्रिटिशांचं, कायदा ब्रिटिशांचा आणि जज सुद्धा ब्रिटिश. एखाद्या गरीब मराठी किंवा गुजराती शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याची केस कोण ऐकणार? तर ग्रँड ज्युरी, ज्यामध्ये फक्त आणि फक्त गोरे अधिकारी असायचे. त्यांना ना आपली संस्कृती माहिती होती ना आपली भाषा. सरळ निकाल लागायचा, गिल्टी. हीच सिस्टमॅटिक दादागिरी मोडून काढायला तिथे उभा राहिला एक तरुण, नाना शंकर शेठ. वय अवघं 23 ते 24 वर्ष. नानांनी काय केलं? त्यांनी रस्त्यावर उतरून राडा नाही केला. त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. त्यांनी थेट लंडनच्या ब्रिटिश पार्लमेंटला एक कडक पत्र लिहिलं. त्यांचा मुद्दा सिंपल पण लॉजिकल होता. जर गुन्हेगार आणि पीडित भारतीय आहेत तर त्यांना न्याय देणारी ज्युरी परदेशी का? आम्हाला आमच्या लोकांचा निवाडा करण्याचा हक्क मिळालाच पाहिजे. हे धाडस तेव्हा कुणातच नव्हतं, पण नानांचा तर्क इतका बिनतोड होता की खुद्द ब्रिटिश पार्लमेंटला झुकावं लागलं. 1826 मध्ये कायदा बदलला गेला आणि भारतीयांना ग्रँड ज्युरीमध्ये बसण्याचा हक्क मिळाला. आणि हे फक्त हक्कापुरतं राहिलं नाही, तर खुद्द नाना शंकर शेठ हे पहिले भारतीय ठरले जे त्या ज्युरीच्या खुर्चीत मानाने बसले. त्यांनी दाखवून दिलं की बुद्धिमत्ता आणि न्याय करण्याची क्षमता रंगावर अवलंबून नसते. हा होता तो मास्टर स्ट्रोक ज्यामुळे आज आपण आपल्या देशामध्ये, आपल्या न्यायालयात आपल्याच भाषेत न्याय मागू शकतो. मित्रांनो, आज आपण हक्कांसाठी सोशल मीडियावरती पोस्ट टाकतो, पण 1826 मध्ये जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा नानांनी 7 समुद्रापार लढा दिला. तुम्हाला काय वाटतंय? आजच्या काळात असा निस्वार्थी आणि गट्स असलेला लीडर कोण आहे? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.